ही आमची नंदिता. पोहे दे की ग. पोहा आमच्या नंदितानेच केल्यात की. ह्यो आमचा सूरज, याचं लगीन करायचंय आम्हाला. ह्यो राणा पैलवान आहे. तसा सूरजपेक्षा तो मोठा आहे, पण त्याला लगीन नाही करायचं. आमची शेती वाडी समजा तो सांभाळतोय, आणि सूरजला बिझनेस करायचा. देवदयेनं समजाय घरात फक्त एक लक्ष्मी पाहिजे बघा. तुमच्या पोरांची कौतुकं आम्ही लई ऐकली आहेत. आमची दोन्ही पोरं लई गुणी आहेत बघा. तुमची पोरगी आमच्या घरात आली तर लई खुशीत राहील. वय तर आमच्या लेकीला पसंत, तुमच्या लेकाला पसंत. अजून आपल्याला काय पाहिजे व? आपल्याला फक्त लगीनच लावून द्यायचंय. संसार तर काय त्या दोघांनाच करायचंय ना व. आमची नंदिता संसाराला लई भारी बघा. पुढं जायच्या आधी आम्हाला काही गोष्टी सांगायच्या. साहेब, पोराच्या आधी पसंती तर कळू दे की. अहो त्यासाठीच तर सांगायचे. काय आमच्या सूरजला जरा दारूचा नाद आहे. हा तो सुधारतोय म्हणतोय हे खरंय, पण तुम्हाला माहिती असलेलं चांगलं. अहो पण दारू म्हणजे तुम्हासनी आम्ही पसंत आहे काय? जुन्या पुराण्या रीती जुन्या झाल्या. आम्ही शिकलेलो हाय म्हणून विचारायला. तुम्हासनी आमच्या संगट लगीन केलेलं चालणार हाय नव? चालते चालते. आमचा ह्यो आगाऊपणा वाटत असेल तुम्हासनी, पण लगीन आमासनी करायचंय म्हणून असं विचारलं. चंदे, नंदिताला आत घेऊन जा. हो हरकत नाही हो. यांनी स्पष्टपणे विचारलंय हेच आम्हाला आवडलंय. काय मुलाला मुलगी पसंत आहे, मुलीला मुलगा पसंत आहे. आपण काय फक्त लगीन लावून द्यायचं? तर आम्हाला हे लगीन मंजूर आहे. मला बी. आम्हाला बी.
आबांनी तर आशाच सोडली होती सूरजच्या लग्नाची. पण त्या दिवशी वहिनी लग्नासाठी वय म्हणल्या आणि समधी गणित बदलली बघा. आबा लय खुश झालं. सूरजचं लगीन धुमधडाक्यात करायचं ठरवलं. तुम्हाला सांगतो, लई वर्षांनी आबांना असं खुश बघितलं होतं बघा. आणि वहिनी घरात येणार म्हणून घरचं वातावरण तर लई भारी झालतं. आणि मला तर काय करू आणि काय नको असं झालतं. लगीन ठरल्यावर सूरज बी चांगला बघायला लागला, सुधारला. यो समजा वहिनींचाच पायगुण म्हणायचा. पण भाऊजींच्या सगळ्या सवयी माहीत असूनही वहिनी लग्नाला तयार कशा झाल्या? अहो, यालाच त्यांचा त्याग म्हणायचा. आणि वहिनी काही कोणा आडल्या गरीबाची पोर नव्हती, चांगल्या खात्यापित्या घरच्या होत्या. वहिनी म्हणल्या सूरज जसा असेल तसा चालेल मला. त्यांची आणि भाऊजींची आधीपासून ओळख होती का? छे, मग अहो त्यांचं चांगुलपणा, दुसरं काय. वहिनी म्हणल्या माझ्यामुळे कोणाच्या घरात सुख शांती येत असेल तर मी लग्नाला एका पायावर तयार आहे. किती येऊ मोठेपणा. त्यांच्या या एका मोठेपणासाठी त्यांच्या 1000 चुका माफ. आता तुम्हीच सांगा, त्यांना आईचा मान द्यायला पाहिजे का नको? मला माहित होत तुम्ही वयच म्हणणार. तुम्ही हुशार राहायचा, समजूतदार राहायचा. एवढ्या हुशार जाऊबाई, मग एवढा महत्वाचा निर्णय इतका झटपट का घेतला असेल त्यांनी? झालं का? का उद्या सकाळी चहा प्यायचा आता आम्ही? नाही ताई साहेब, आवत तुमची जीप पडून म्हणून गार करायला. तसं बी सन्निधा संकट लगीन करून जीप पळलेलीच हाय. अजून तसं होऊ नये म्हणून. बरं बरं, गार कर लवकर. बरं ते नाही ताई साहेब, तवा लग्नाला नाही म्हणणं सोप होतं की तुम्हासनी. पेताड नवरा नग असं म्हणल्यावर तुमचं पप्पा तर लगेच नाही म्हणलं असतं. तुम्हासनी तर शहरात जाऊन मॉल फिरायचं होतं, आईश करायची होती. मग तुम्ही लग्नाला व्हाय का म्हणलं सा? काय एवढा आंधळ झालता काय सन्निधाच्या प्रेमात? प्रेम आणि तुझ्या संधीचा संकट. तोंड बघ म्हणावा आरशात. मग लगीन का केलं? आव तुम्हासनी तर सहज नाही म्हणता आलं असतं. चंदे, गायकवाडांची इस्टेट किती आहे ते माहिती का तुला? त्यांची जर समधी जमीन इकली का नाही तर 10 शेतीमध्ये 10 घरं घेऊ आम्ही आणि रोज वेगवेगळ्या शेतीत राहायला जाऊ. तुझ्या सन्निधा संकट लगीन कराय आम्ही काही खुळ नाही ग. खरं तर आमची मम्मी नाहीच म्हणत होती, पण आम्ही तेव्हा ऐकलं नाही. कारण आम्ही आमच्या मनाशी पक्क केलतं, लगीन करणार तर गायकवाड घराण्यातच. समदा विचार करून ठेवला होता ग, पुढं काय करायचं काय नाही करायचं. लई भारी विचार करून ठेवला होता बघ. अरे देवा, माझंच नशीब फुटकं म्हणून तुझ्यासारखी काठी माझ्या पदरात पडली. तू स्वतः तर बुडणारच, वरनं आम्हाला बी घेऊन बुडणार. कशाला जातीस ग नको त्या वाटनं? एक लक्षात ठेव, ही मंदाकिनी एक वेळ आपल्या पोरीला हिरी ढकलून देईल, पण त्या दारुड्या संगत तुझं लग्न करणार नाही म्हणजे नाही. तो ए मम्मे, असं रडारड करू नगस ग. कोण रडत असेल की सुधरत नाही बघ आमासनी. अगं जे मी सांगते ते बऱ्या बोलानं ऐक. त्या दारुड्या संगत लगीन करून स्वतःच्या आयुष्याची बर्बादी करून घेऊ नगस. तुला एकापेक्षा 100 तालेवार पोरं भेटतील. अगं मग ह्यो काय भिकाऱ्याचा पोरगा आहे काय? अगं पण दारुड्या संगत काय संसार करणार तू?
हे असलं संसार बिंसार आमासनी काय जमत नाही. मग तर करूच नगस. तुला आयतं बसून खाण्याशिवाय काय सुचतंय भय? आणि असा दारुडा नवरा मिळाला तर उपाशीच मरशील की ग तू. आणि मग मागणं आम्हाला ताप. सांगितलंय कुणी? तू डोसक्यावर पडल्यास काय मम्मी जरा? लगीन झाल्यावर आम्ही कशा पाय येऊ तुझ्या दारात? मग काय गावभर हिंडणार आहेस तू? आम्हाला शोभल का ते? आमची पोरगी गावभर हिंडतीया. अगं मम्मी, आम्ही कुणाच्या बी दारात फिरणार नाही. राजाची राणी बनून राहणार आहे आम्ही. हा आता राजा जरा बेवडा आहे म्हणा, पण आपल्याला काय राणी बनण्याशी मतलब आहे. अगं पण कसं? तू का नाही नावासारखी मंद आहेस बघ. अगं अगं जरा विचार कर की मम्मी. सासरा एवढा मोठा पुढारी हाय, सारखं मुंबई दौऱ्यावर असतात म्हणजे घरी नाहीच. सासू गचकल्याली तेव्हा तिचा जाच नाही. अन मोठा धीर तुझ्यासारखाच मंद अडाणी, नजर वर करून न बघणारा. आणि समद्यात महत्वाचं म्हणजे आयुष्यभर लगीन करणार नाही असं म्हणणारा. आणि इस्टेट तर पेटणार नाही एवढी. मम्मी अगं एवढं समद चांगलंय. मग आता नवरा पेताडे तर काय झालं? घ्यायचा खपून. हाय काय आणि नाही काय? अगं बाई की ग, हा समदा विचार मी केलाच नव्हता कवा. मम्मी राणी सारखी आयुष करणार आहे बघा मी लग्नानंतर. एक तर त्या बेवड्याचं लगीन व्हीन झालंय म्हणून आपल्या गळ्यात मारायलेत ना ग. आपण आता उलटा डाव खेळायचा. त्याच्या संगट लगीन करू, त्यांची समधी इस्टेट आपल्या पदरात पाडून घ्यायची. लई गुणाची ग बाई माझी. मम्मी, किती वेळा सांगितलंय ग तुला आमच्या गालावरनं असा हात फिरवत जाऊ नगस. मेकअप खराब होतोय आमचा. एक तर मेकअपचं काय पाहिजे असेल तर पप्पांना 10 वेळा सांगायला लागतं. आता सासरी गेल्यावर केवढा थापायचा आहे तेवढा थाप. लई पैसे आहेत त्यांच्याकडं. बरं बरं, लगीन झालं की लई आयुष करणार आहे बघा मी. एक तर पहिली गाडी पकडून मुंबईला जाणार आणि तिथनं पॅरिस तर जवळच आहे. जा बाई जा. लहानपणापासून मुंबई पॅरिस तुझ्या तोंडातून ऐकत आले. जाणारच आहे. आमचा त्यो आडाने दीर कंबल आणि आम्ही आयुष करू. एवढं साधं सरळ सोप्पं गणित आहे बघ. अगं माझ्या कसं ध्यानात नाही आलं हे गणित? कसं असतंय मम्मी, असं रडत खडत बसलं का नाही की माणसाला काही सुचत नसतंय. तू आता एक काम कर, तुझ्या या हुशार पुरीसाठी जरा काहीतरी खायला आण जा. हो ग बाळा. हॅलो, हॅलो, कसा आहे सा? कोण बोलते? होणाऱ्या बायकोला इसरला सा काय? अहो नाही अहो असं कसं इसरण? अहो तुम्ही काय इसरण्यासारखं आहे काय? बोला की. काय चाललंय? ते आपलं बिझनेसचा प्लॅन आखतोय बसून. असं आहे व्हय? नाही, चांगलंय चांगलंय. दारू सोडून काहीतरी जमाव माणसाला दुसऱ्या आयुष्यात. ते आहेच म्हणा. असू द्या असू द्या. अहो आम्ही लई मॉडर्न विचाराच आहे बघा. दारू वाईट असं म्हणत नाही आम्ही कधी.
दारू पिऊ नका असं सारखं नवऱ्या मागं लकडा लावणाऱ्यातली टिपिकल बायको नाही व्हायचं बघा आमासनी. अरे वा अहो चांगलं विचार आहेत की तुमचं. आणि आम्ही हाय का आता अहो तुम्ही बी चांगले आहेसा. तू बी लई चांगला आहेस बघ. तुला पहिल्यांदा बघितलं का नाही तवाच पसंत पडला होतास तू आमासनी. अरे तुला म्हणलं तर चालेल ना व? नाही म्हणजे आम्ही लई मॉडर्न विचाराचं आहे, शिकलेलं आहे. आमासनी चालतंय पण तुला चालेल ना व? चालेल काय पळल. अगं तुला काय बोलायचं ते बोल मला. चालतंय. आणखी एक बोलायचं होतं. हा, बोल की. आम्ही मॉडर्न आहे तेव्हा असं खेडेगावात राहणं आम्हाला जमणार नाही. आपलं लगीन झालं की आपण मुंबईत जाऊ आणि तिकडच तुझ्या बिझनेसचं बी बघू. एक नंबर आयडिया बघ. अगं मला बी खेडेगावात राहायची इच्छा नाही. आपलं टॅलेंट तिथं दिसणार हो शहरात. मग लगीन झाल्यावर मुंबईचं पक्क नव्हं? एकदम पक्क. सन्निधाचा शब्द आहे ह्यो. सन्निदा ते आपली पोरं म्हणतात तो. पोरं बी आहेत तुला? हा? जोक 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 मारला, मारू नव्हं? मारा की त्याला काय होतंय. एक काय 2-3 मारा अजून. अरे वा, तुझ्यासारखा नवरा मिळावा म्हणून आम्ही लई श्रावणी सोमवार केलं होतं बघ. आज प्रसाद मिळाला. बरं तू कर मुंबईची तयारी काय. अगं झाली म्हणून समज काय. ते नव संध्याकाळी फोन करू नव. कर की. इनकमिंगला काही पैसे लागत नाहीत आपल्याला. या येड्याला 2 मिनिटात गुंडाळून मुठीत करायचं आणि आयुष्यभर गायकवाड घराण्यावर राज्य करायचं, ते बी मुंबईत बसून. आता काय हेरीच सरबत करायला लागतोय आज. काय काय नाही राहणार. काय झालं बोल की. तू सांगितलंस म्हणून सकाळपासून कुठं बी झालं नाही बघ. इथंच बसलोय. असा शाण्यासारखा वाक्य आहे. ते नव आबा काय म्हणलं काय. कशाचं रे. अरे माझ्या लग्नाचं. ते उत्तमराव बरोबर काहीतरी बोलवतं पण पुढे काय झालं माहित नाही. राणादा तुला माझं लगीन व्हावं असं वाटतंय ना. हे काय विचारणं झालं वय. हे बघ, एक तर मी काय लगीन करणार नाही, पण तुझं लगीन कसं धुमधडाक्यात करायचं बघ. एकदा का तुझे 2,4 झालं म्हणजे आईला दिलेलं वचन पूर्ण झालं बघ. होणार लवकरच होणार बघ. अरे आत्ताच फोन आलता बायकोचा. कोण आलता. होय लई मॉडर्न आहे. भीड भाड काय राखतच नाही बघ. मनात आलं की बोलून टाकते. ते बघायला गेलं तेव्हाच कळलं मला. अरे मला बी अशीच डेअरिंग बस बायको पाहिजे होती. त्या वय म्हणलेत आणि तू बी वय म्हणतोयस आणि आबा आणि उत्तमराव बी वय म्हणलेत म्हणजे तुझं लग्न होणार बघ. कोणी काट घातलं तुझ्या वहिनी. अरे एक काय आजाराटी मान्य करू, तू नुसतं बोल. अरे लगीन झाल्यावर मुंबईला राहायला जायचं म्हणत्या. तेवढं समजू घ्या बस. राणादा राणादा समजवशील ना. पण असं कसं. अरे आबांना घरात लक्ष्मी आणायची ना व, आणि तुम्ही मुंबईला जाणार म्हणजे. आणि सूरज, आईला दिलेलं वचन कसं पूर्ण होणार मग. अरे मला काय नाही, पण आता तिनं आत टाकलं त्याला मी काय करू. मग अवघड आहे बाबा. ठीक आहे मग नाही म्हणून सांग. आपण लगीन केलं तर याच पोरी संकट करणार बघ. अरे ऐक की, आपण दुसरी बघू की. नाही राहणार. उद्यापासून तू मला बी तालमीला घेऊन जा. मी बी तुझ्यासारखा गंडा बांधणार आणि आयुष्यभर ब्रह्मचारी राहणार बघ. अरे उगा कुळ्यासारखं काय बी बोलू नकस. गोळ्यासारखं काय. मी लगीन करणार तर नंदिता संकटच करणार, आणि ते बी मुंबईला राहायला जायचं असेल तरच. तू आबांशी बोलणार का नाही ते सांग. नाही हे बघ, आता आबांना काय बी बोलायला नका, हे नाहीच म्हणणार. मग
मग मग हा आधी लगीन होऊ दे, मग बघू आपण पुढे. पक्का आहे नवरा अनादा? हा म्हणजे घर तुटणार, आईला दिलेलं वचन बी तुटणार.